नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तुम्हाला आठवते ना, आपण आपला 8वीचा 13वा धडा शिकतो आहे, पाड्यावरचा चहा. आणि त्याचे 2 भाग आपले झालेले आहेत आणि दुसऱ्या भागाच्यापासून आपण पुढे आता सुरुवात करूया. बघा काय झालं आहे की मी शेवटचं वाक्य असं म्हटलं होतं की याचा अर्थ आपल्या गोदूताई ज्या आहेत त्या कुठल्या आहेत, टिटवाळ्याच्या आहेत. आणि मग टिटवाळ्याच्या सभेतली लोकं आली आहेत असं त्यांना सांगायला सांगितलं आहे आणि त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे, त्यांना घेऊनच तुम्ही परत या असं काय दिलं आहे, निरोप दिलेला आहे. कोणी? तर गोदूताईंनी. बघा गोदूताई म्हणजे गोदावरी परुळेकर. मगाशी मी त्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये फोटो टाकला आहे बघा. आदिवासी लोकांचं जे काय 18 विश्व दारिद्र्य आहे, त्या 18 विश्व दारिद्र्याला कुठेतरी छेद द्यायला किंवा ती लोकं जी काही प्रथितयश लोकं आहेत त्यांच्याकडून जी ती गुलाम बनलेली आहेत, तर अशा गुलामगिरीतून त्यांची मुक्तता करण्यासाठी काय केलेलं आहे, गोदूताईंनी आपले काय म्हणू की आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, आपलं जीवन वाहिलेलं आहे या आदिवासी लोकांसाठी. बघा आता त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली. कुजबूज म्हणजे तोंडातल्या तोंडात एकमेकांशी काहीतरी बोलले. ती मार्गाला लागली. ती आमचे निरोप पोचवणार की काय करणार आम्हाला काहीच समजलं नाही. म्हणजे आता ही मुलं आपला निरोप पोचवत आहेत की पोचवत नाही आहेत, काही समजायला मार्गच नव्हता बघा. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली म्हणजे निघून गेली. मग आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. नजरकैदेतून म्हणजे का नजरकैदेतून म्हटलं आहे? नजरकैद म्हणजे काय? पहारा ठेवणे. बघा या मुलांसाठी ही जी साधी म्हणजे आपल्यासारखी माणसं आहेत, आदिवासी लोकांसाठी ही माणसं म्हणजे नवीन होती. काहीतरी वेगळी माणसं आपल्याकडे आली आहेत असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून बघा ती एक आधी उल्लेख आले बघा, टकामका बघतायत. टकामका म्हणजे अगदी टक लावून वगैरे असं या पद्धतीने बघतायत असा उल्लेख आलेला आहे बघा. आठवते बघा. तर आता ती मुलं गेल्यानंतर गोदावरीताई म्हणत आहेत की आम्ही यांच्या नजरकैदेतून सुटलो नाही, तर त्यांनी आमच्याकडे अशा नजरा लावल्या होत्या. आदिवासी लोकांची भाषासुद्धा वेगळी असते, त्यामुळे हे काय म्हणत आहेत त्यांना कळत नसावं, ते काय करतायत ह्यांना कळत नसावं, असं काहीतरी असू शकेल बघा. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. चिन्ह म्हणजे कोणी येत नाही असं, म्हणजे खूप वेळ झाला निरोप देऊन, अजून कसं कोणी आलं नाही. त्या भयान जागेत एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला. भयान का म्हटलेलं आहे? भीतीदायक होती का? नाही. पण आपल्याला शहरात राहून गजबजाटाची सवय झालेली आहे. शहरात गाड्यांचे आवाज, गोंधळ, धावपळ, लोकलचे आवाज, बसचे आवाज, वेगवेगळ्या गाड्यांच्या हॉर्नचे आवाज, बरोबर आहे, या सगळ्याची सवय झालेली आहे. आणि अशा इथे शांततेच्या ठिकाणी आल्यानंतर कोणीच नाही, तर अशा शांततेच्या ठिकाणी आल्यानंतर साहजिकच आहे काय वाटणार? भयानकता वाटणार ना. म्हणून त्या जागेला त्यांनी भयान म्हटलं आहे बघा. आणि मग तासनतास एक क्षण आम्हाला म्हणजे एक क्षण आपण जेव्हा एखाद्याची वाट बघत असतो ना, आपण जेव्हा उशिरा जातो ना, तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की आपण किती उशीर झाला आहे. पण आपण कोणाची तरी वाट बघत असतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे काय किती वाजले, एवढी वेळ दिली होती आणि अजून कोणी आलेलं नाही आहे. असं तसं ते प्रत्येक क्षण म्हणजे छोटा घटक, काळाचा वेळेचा घटक तो असा मोठा वाटायला लागला आहे, तासासारखा वाटायला लागला आहे. ती मुले जी गेली ती कोठे गेली? कोणाला बोलवून आणणार? का तशीच कुठेतरी निघून जाणार? काहीच समजेना. म्हणजे आता ही मुलं गेली आहेत, ती बोलवायला गेली आहेत, ती माणसं येतील नाही येतील किंवा ही तशीच कुठेतरी निघून जातील, काहीच समजत नव्हतं. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे, असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. काय झालं की एका जागेवर बसून कंटाळा आल्यामुळे एकदा लेखिकाच नाही नुसते, तर लेखिकांबरोबर असणारी जी काही सगळी मंडळी होती ती उठतायत, बसतायत, फिरून येत आहेत, परत बसतायत, असं काहीतरी चाललं होतं. घुटमळत राहणे म्हणजे तिथेच घोटाळत राहणे, तिथेच फिरत राहणे. चहाची तल्लफ जाणवू लागली. तल्लफ, आता चहा प्यायला पाहिजे, चहाची लहर आली आहे, चहा प्यायला पाहिजे. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. बघा ना, आपण एखाद्या वेळेला कामात असतो ना, तर आपल्याला भूक तहान काही लागत नाही. पण आपण जेव्हा रिकामे बसलेलो असतो ना, त्यावेळेला आपल्याला भूक तहान याची जाणीव होते, या भावना जाणवतात बघा. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यासाला बसलात की मग आई भूक लागली, काहीतरी खायला दे ना.
तुम्ही अभ्यासाला बसलात की मग आई जरा पाणी दे ना, असं होतं की नाही? तसंच इथे आता बघा. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. ब्रह्मांड आठवणं, सगळं अगदी सगळं जग आठवायला लागलं. तर काय करू आणि काय नको, मनातली कालवा कालव दडपून कालवा कालव मन चलबिचल झालेलं होतं बघा. जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. चिकाटी बघा ना, ध्येय पक्क असेल ना तर त्या ध्येयावरती माणूस ठाम राहतो. चिकाटी म्हणजे ठाम राहणे, की माणसं येत आहेत पण माणसांची वाट बघत येत आहेत नाही येत आहेत माहीत नाही काय होणार आहे, पण तरीच माणसांची वाट बघत तिथे काय झालेलं आहे, थांबलेले आहेत कॉम्रेड दळवी आणि आपल्या लेखिका. कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसले. आता निरोप म्हणजे गेलाय निरोप असं लक्षात आलं, की अजून 2-3 वारली ही जात आहे. मी मगाशी आधीच्या पाठात आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. जीवात जीव येणे, आता हायसं वाटलं, हायसे वाटणे बघा. त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. निरोप त्यांना मिळाला पण तरी ते उशिरा आले. याचं कारण काय, तर तो मुकादम जो होता, मुकादम म्हणजे कोण, तर कामावरती लक्ष ठेवणारा, ज्याला इंग्रजीमध्ये मॅनेजर म्हणतात, त्याला मराठीत मुकादम म्हणतात, तर तो या लोकांना कामावरून येऊ देईना बघा. मध्येच कुठे जात आहे असं काहीतरी झालं असणार. टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. तंटा, भांडण. म्हणजे टिटवाळा म्हणजे आपल्या प्रगतीसाठी, आपल्या काय म्हणू की काय म्हणू, आपले गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, आपल्याला मदत करण्यासाठी ही लोकं आलेली आहेत हे वारलींना, आदिवासींना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी भांडण करून ते इथे आले आहेत बघा. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. निर्विकार, कुठल्याही प्रकारची भावना चेहऱ्यावर नाही. ना राग, ना लोभ, ना दुःख, ना सुख. आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपर ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला बघा. काय काय पद्धत आहे, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपर ठेवून. म्हणजे आता तुम्हाला इथे कसं सांगणार, की डावा हात काढा, डावा हाताचा तळवा घ्या, त्या उजव्या हाताचा कोपर ठेवा आणि नाकापर्यंत उभा हात धरा, असं करून त्यांनी नमस्कार केला बघा. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. म्हणजे तिथली शाळासुद्धा म्हणजे काय आहे, कुडाची काय भिंती असलेली झोपडी आहे ती, म्हणजे त्यांची शाळा आहे बघा. आणि मग तिथे या सगळ्यांना घेऊन गेले. ते आमच्याशी काही बोलले नाहीत. आम्ही उभेच होतो. एकाने खोली झाडली, दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली. हातरी म्हणजे बसायला अंथरूण. हातरी टाकली. मी अगदी थकले होते. कुडाला टेकून हातरीवर बसले. इतक्यात वारल्याने एक बाज आणली. बाज म्हणजे काय बघा, बाज म्हणजे चित्रामध्येही बघा ही दाखवलेली आहे बाज बघा, की चौकट लाकडी आहे आणि मध्ये काय म्हणू त्याला, हे म्हणतात काथ्याने ती बांधलेली आहे, त्याला बाज म्हणतात बघा. तर त्या एकाने काय आणली, तर बाज आणले बघा. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलवून आणण्यास सांगितले. काय आम्ही काय म्हटलं, की तुम्ही आलेलेच आहात तर आता गावातली जी कोण प्रमुख मंडळी असतात, प्रमुख म्हणजे कोण आहे, समजा सरपंच असतात किंवा जे काही मोठे कोणी असतात यांच्यापैकी जे मुख्य असतात गावचे पंच, त्यांना बोलवून आणायचं. पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते. सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. वेठीला कामासाठी गेलेले होते वारली बेगा. आणि मग त्यांना वर्दी म्हणजे काय, निरोप, वर्दी म्हणजे निरोप पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. म्हणजे आता एकेकाला निरोप पोचल्यानंतर इथे काही मोबाईल नाही, की मोबाईल काढला लावला, अरे कुठे ये, त्या मॅडम आलेल्या आहेत, बाई आलेल्या आहेत, गोदूताई आलेल्या आहेत, असं काही निरोप देता येणार नव्हता ना. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, की ते सगळे एखादा माणूस जाणार, मग तो निरोप देणार आणि निरोप देऊन आल्यानंतर ते सगळे एक एक येईपर्यंत जमा होणार, तोपर्यंत दुपार होणार असं लेखिकेने ठरवलं बघा. जे 10-15 जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. कुडापाशी म्हणजे त्या झोपडीपाशी ओळीने बसलेत. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही
हे त्यांना माहीत होते. म्हणजे सगळे जमल्याशिवाय कामाला काही सुरुवात होणार नाही हे या वारली लोकांना, आदिवासी लोकांना माहीत होतं. मला असं वाटतं इथपर्यंतचा धडा तुम्हाला समजलेला असेलच. उरलेला धडा आपण आपल्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.